कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात गेल्या वर्षभरात पर्यटनात लक्षणीय वाढ झाल्याने पर्यटकांनी राधानगरीऐवजी भुदरगडकडे प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून येत आहे। परिणामी राधानगरी तालुक्यातील पर्यटन आधारित व्यवसायांवर मोठा परिणाम झाला असून येथील व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। पर्यटकांची संख्या घटल्याने व्यवसाय मंदावले असून फ्रीजचे वीज बिलही भरता येत नाही अशी खंत स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली। दरम्यान पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या पुढाकारातून प्रादेशिक वन पर्यटन विकास उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमांतर्गत दाजीपूर वाईल्ड लाईफ सँच्युरी परिसरातील शिवगड किल्ला तसेच माळेवाडी धरण परिसरात ॲडव्हेंचर पार्क उभारण्यात येत आहे। याशिवाय परिसरातील आणखी 5 ठिकाणी पर्यटकांसाठी विश्रांती मंडप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वनपर्यटन जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक विश्रांती मंडपासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। या मंडपामुळे पर्यटकांना सावलीत बसून निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येणार असून पर्यटन सुविधांमध्ये वाढ होणार आहे। या विकास कामांमुळे दाजीपूर अभयारण्य परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी पर्यटक पुन्हा राधानगरीकडे आकर्षित होणार का याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे। पर्यटन वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष फायदा स्थानिक व्यवसायांना होईल का याबाबतही चर्चा सुरू आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।